येत्या 4-5 दिवसातच मान्सून नागपूरला धडकणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे। बंगालच्या खाडी परिसरात हवामानात झालेल्या बदलानंतर 18 जून नंतर मान्सून येण्याची दाट शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे। त्यामुळे उन्हाच्या काहिलीनं त्रस्त नागपूरकरांना दिलासा मिळणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी काय तरतूद करण्यात आली आहे, तसंच मंजूर निधीपैकी किती निधी खर्च केला जाणार आहे, असा सवाल उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केला आहे। त्याचबरोबर पिंपळगाव खांब आणि गंगापूर गाव या ठिकाणी मलनिस्सारण केंद्र उभारण्यासाठी किती जागा अधिग्रहित करण्यात आली आहे, या संदर्भातला अहवाल 8 दिवसात सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले। टोल न भरणं हा कायद्यानं गुन्हा नाही, त्यामुळे आयआरबी कंपनीनं टोल सुरू केले तरी कोल्हापूरकरांनी ते भरू नये असं आवाहन टोल विरोधी कृती समितीने केलंय। टोल विरोधी कृती समितीनं पत्रकार परिषद घेत हे आवाहन केलं। आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जास्त जागांवर दावा करणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलेत। याबाबत केंद्रीय पातळीवर लवकरच चर्चा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळणाऱ्या आर्थिक मदतीचं राजकारण सुरू झालंय। या बँकेला राज्य सरकारकडून 102 कोटींची मदत जाहीर झाली आहे। मात्र ही मदत आपल्यामुळेच मिळाली असल्याचा दावा आमदार सुरेश देशमुख यांनी जाहिरातीमधून केला आहे। त्यावर नाराजी व्यक्त होतीये। नागपूरच्या पाचपावली ठाण्याअंतर्गत नाईक तलाव परिसरात महानगरपालिकेचे साफसफाई अभियान दरम्यान कामगारांना एक कातडं सापडलं। हे कातडं वाघाचं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।